बघा मित्रांनो, माझ्या पाठीमागे जयगड आहे आणि इथे बघा कचरा टाकायला एकदम भारी सोय आहे. ह्याच्यातून बॉटल टाकायची, पंचायत घेऊन जाते. ते इथे सूचना अशी लावली की इथे फोटो काढायला अलाउड नाही, व्हिडिओ काढायला अलाउड नाही, पण ते ड्रोन शॉटसाठी, म्हणजे इथे ड्रोन अलाउड नाही असा विषय. काल आपण जसं बघितलं त्या किल्ल्यावर कोपाळगडावर, सेम तसं आहे बघा इथे. ह्याचा आपण शोध लावलेला आहे. ह्याच्यामध्ये पाणी असायचं आणि मगरी सुसर टाकल्या असायचं. इकडे एक रोड आहे, तो देवळाकडे जातो आणि हा जो गोमुखी आहे हा ऑफकोर्स दरवाजा. त्याच्यावरती पण एक दरवाजा, हा एक दरवाजा. दरवाजा काय आहे बघितलं. इथे एक देवडी आहे आणि इथे एक देवडी, पहारीकरांची देवडी. बापरे, खूप मोठा किल्ला आहे. इथे सुद्धा कचरा आहे, म्हणजे बॉटलीचा आकाराचा कचरा पेटी बनवली. डबल मजली फार. इथे पण एक रूम आहे. कुठून चालू करायचं? इकडनं चालू करू, इकडनं चालू करू आणि नेहमीप्रमाणे गोल फिरू. इथे घाऊ दे पाण्याचं. इथे पण काहीतरी आहे, इंटरेस्टिंग गोष्ट आहे सगळ्यात. आपण आत्तापर्यंत कधीच अशी जागा बघितली नव्हती. आहे बघा, विहीर आहे मित्रांनो. खोल काही खोल आहे, ते सरकारने बांधलं असाव्यात. आणि इथे आपला ध्वजारोहणची जागा आहे. 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्टला होत असावं इथे, कारण पूर्ण प्रॉपर चौथर आहे बुरुजावर आणि तिथे झेंडा लावण्यासाठी जागा आहे. आपला जो भगवा आहे तो तिकडे आहे. असं गोल फिरून जाऊया आपण तिकडे. इथे एक रूम आहे, तिथे एक चौथर आहे. सगळ्या गोष्टी बघूया आपण. गणपती मंदिराचं पण काम चालू आहे मित्रांनो, एकदम व्यवस्थित. तर बघा इथे पूर्ण असा एक चौथर आहे आणि या चौथऱ्यावर ना पूर्ण समुद्र दिसतो बघा. इथे वॉशरूम आहे बघा, हे नंतर डेव्हलप केलं आहे. खरं वॉशरूम इथे असणार आहे, असं नंतर डेव्हलप केलं असं. इथून पुढे जाऊया आपण. तटबंदी एकदम व्यवस्थित आहे, कालसारखा नाही एकदम. गोपाळगड कसा विकतच घेतला होता एका माणसाने, तर तशी गोष्ट नाही इथं. इथं सगळं सुव्यवस्थित एकदम छान आहे. बघा इकडे पाठीमागे बघा, मला दाखवते बघा, छान दिसतं का ना, छान फडकतं. कडनं असं आपण आलो, कडनं आपली आपण प्रदक्षिणा कंप्लीट करू. तर एक रूम आहे, आपण पहिले तटबंदी फिरू आणि मग नंतर खालचा प्रदेश फिरू एकदम व्यवस्थित. इथं काहीतरी आहे, हे नंतरच बांधलं, त्यामुळे काय आहे एवढं काय खास नाही. इथे खाली रूम आहे, इथे एकदम छान वास्तू. हे बघूया काय. पण इथून असं आलो तर इथे एक छान असे वास्तू. वरतीपर्यंत असावं पण लाकडाचं कारण असं नाही तुटलं असं. इथे 2 खाच आहेत, त्यामध्ये असं पूर्ण लाकडी एक पट्टा असणार. तुम्ही कुठून तरी वरती जायला जागा असेल. वरचा भागसुद्धा तोफा किंवा काहीतरी असणार वरती सुद्धा. एकदम छान. हे अजूनसुद्धा मजबूत आहे, हे बघून छान वाटते. इथे तटबंदी तुटली, लोडिंग झाली बिन कामाला होणार. इथून असं आलो बघा आपण, इथून वर चढायचं आहे. तिथून असं आपण गोल फिरलो पूर्ण. इथं फक्त एक पॅच तुटला आहे. इथून असं आलो, तिथे 2 चौथरे आहेत. इथून आपण खाली उतरूया आणि जे काय सगळ्या रूम होत्या सगळ्या रूम एक्सप्लोर करूया. त्या रूमच्या इकडे चालला. भीती वाटते बघा. इथून खालून चालताना आपल्याला नीट चालायचं आहे, नाहीतर मग सर्पदंश होऊ शकतो आपल्याला. मध्ये आलो आहे बघा आपण, जी तटबंदीच्या खाली आहे, बुरुजाच्या खाली. हे असं कसं आहे, रूम्सच्या आतमध्ये रूम्सच्या आतमध्ये रूम्स. मला असं वाटते
हे ना दारुगोळ्याचं कोठार असं हे का नाही. 3 रूम्स आहेत मोठ्या मोठ्या. आणि ही मंदिराच्या साईडला जायचंच राहिलं आपल्या. काम करू तिकडचा चौथारा आणि त्या रूम्स बघू आणि मग मंदिराकडे जाऊ. ही सदर वाटते ठीक नाही. वाडे तिकडे म्हणलं ही सदरच असणार आहे आणि अशी कधी पण सदरच असते. ही सदर आहे फिक्स. ते सुद्धा रूम्स आहेत आणि एकदम चांगल्या कंडिशनमध्ये मित्रांनो. ही एक रूम ही खूप मोठी आहे. म्हणजे एवढं मोठं अन्नधान्याचं कोठार पण असू शकतं. खूपच मोठी आहे बरं. थोडंफार रिनोव्हेशन झाले पण चांगली गोष्ट आहे. ते लिहिलं धूम्रपान करू नये. आपली संस्कृती आपला अभिमान. तर ह्या साईडचा एरिया पूर्ण कव्हर झाला आहे बघा. इकडे रूम्स आहेत तिकडे रूम्स आहे तिकडे एक मध्ये रूम आहे. आता ह्या साईडच्या तटबंदीच्या खालचं फिरायचं राहिले. ही तटबंदी आणि हे 2 वाड्याचे अवशेष हे बघूया म्हणजे झाले. भयानक दिसते रे बाबा आहे की नाही. एकदम गार वातावरण आहे की नाही. खूप मोठी रूम आहे भली मोठी. ते खिडकी आहे रूमला. हवा खेळती राहते एकदम. गणपती मंदिराकडे जाऊया. छोटंसं मंदिर आहे. कडी घातली ती कडी उघडून. गणपती मंदिराचं काम चालू आहे मित्रांनो. आणि इथे एक तळ आहे 2 आहे. ते जे होल आहेत ना ते पाणी ट्रान्सफर होण्यासाठी. आता इथे पाणी नाही म्हणून तुम्हाला दाखवू शकतो मी. हे जे आहेत ना हे पाणी म्हणजे समान अंतरावर पाणी राहण्यासाठी ते तसं असतं. त्याच्यामुळे पाणी लेवलवर राहतं का. इथे एक वाड्याचा अवशेष आणि तिथे जाण्याचा मार्ग फार बंद आहे. वरतूनच तुम्हाला दाखवतो काय गोष्ट. हे बघा हा वाडा आहे मित्रांनो. वाडा अजून पण शाबूत येते बघा. ते तुम्हाला सांगितलं का तिकडे असा मध्ये एक बांबू आणि त्याच्यावर पूर्ण बेस. वाडा बंद आहे त्याच्यामुळे जाऊ नाही शकत. तिकडे जाऊ आपण. ते राहिले आपल्या मधीच. इथे वाडा तो पण वाड्याचाच भाग आहे आणि पडला आहे पूर्ण वाडा. आपण किल्ल्याच्या बाहेर आलो आणि जस्ट हे बघ ह्या साईडला किल्ल्याचा दुसरा सेकंड भाग आहे. आणि इकडे ते सुरक्षतेसाठी खतरनाक आहे बाबा. मगरी वगैरे सोडायची बघा. हे बघ ते पण सेम. हा जो भाग आहे ना या भागामध्ये पूर्ण पाणी असायचं. आणि याच्या तिकडे इकडनं वरती जायला रस्ता आहे सुद्धा एक काहीतरी आहे. आपण सेम असंच एकदा बघा विसापूरला सुद्धा बघितलं होतं. असे खाचे होते. याला पण तसेच खाचे आहेत बघा. विसापूरला बघितलं होतं आणि ते दारुगोळ्याचं कोठार होतं मेन. आणि असे बरेचसे छोटे छोटे दारुगोळ्याचे कोठार होते. तर हे आपण अंदाज लावला तर दारुगोळ्याचं कोठार नाही तर मग धान्याचं कोठार असेल की नाही. अशा प्रकारे आपला पूर्ण किल्ला कंप्लीट झालेला आहे. खूप छान वाटलं. एक बाकीच्या किल्ल्यांपेक्षा तरी या किल्ल्याची परिस्थिती आणि रिनोव्हेशन होत आहे. छान आहे. म्हणजे आपण सुरू केलं होतं हिम्मतगडपासून. हिम्मतगड तर बेस्ट होताच. हिम्मतगड स्वच्छ होता एकदम छान होता. पण क्राऊड नव्हता अजिबात तिथे. जाताना एक गाडी आली होती काहीतरी. पण इथे एकदम प्रॉपर आहे. भगवे वगैरे लावलेत.
जेवढं स्वच्छ ठेवता येईल तेवढं स्वच्छ ठेवलं आहे. फक्त वाईट वाटतंय ह्याच्या आतमध्ये आपल्याला जाता येत नाही, पूर्ण मुळं वाढलीत. त्याचं पण काम होईलच. तिथे काही लेडीज काम करतात, ते घास काढायचं, घास उचलायचं, जाळायचं होईल. पण जरा लवकर आले वाटते, आहे की नाही. अशा प्रकारे पूर्ण किल्ला कंप्लीट झाला मित्रांनो. फक्त आपलं एक किल्ल्याच्या बॅक साईडला काहीतरी आहे, मंदिराकडे जाणारा रस्ता वाटतं, तिकडे आपण जाऊया. तिकडनं आल्यावर मग व्लॉग एंड करूया. तो जयगड, पण जयगड इथे संपत नाही. इकडनं अशी एक तटबंदी येते आणि इथे एक बुरुज तयार होते बघा. बघा हा बुरुज, आणि इथून काहीतरी रस्ता आहे वाटतं. इथून खाली जायला पायऱ्या आहेत. आपण जाणार नाही तिथे, कारण त्या काकी बोललं होतं तिथे कोण नाही जात. खाली जायला रस्ता असा गावातून जाऊया रिटर्न. तर त्या रस्त्याने तर वरती गेलो. आता हा बुरुज, तटबंदी, तिथून एक पावलवाट गेली, ते बघूया काय. अशी पायरी बघा मित्रांनो, चालत चालत खाली जायला. झाडांच्या मधून चालत चालत खाली जायचं. गावातले लोक वर येतात वाटते. हा गावातले लोक वर यायचा रस्ता आहे, आणि तिथे ते विठ्ठल मंदिर आहे. वा. आणि ह्या शिड्याने आपण परत वर जाऊया. खाली जाण्यात काय अर्थ नाही. जाता आता दर्शन घेऊ विठ्ठल मंदिराचं. व्लॉग एंड करू. खूप मोठा व्लॉग झाला. कारण किल्ला आपला कंप्लीट झाला आहे, आणि किल्ला एकदम सुंदर होता. मजा आली एकदम बघायला. भेटूया उद्या. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. किल्ल्याची इन्फॉर्मेशन डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तर मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल हा कुठे फिरतो आहे, तर मी आलेलो आहे गणपतीपुळेला. आणि गणपतीपुळे जयगड किल्ला जो आत्ता आपण कंप्लीट केला त्याच्या, आणि रतनदुर्ग जो उद्या आपला आहे त्याच्या बरोबरमध्ये सेंटरला गणपतीपुळे. तर आपण गणपतीपुळेचं दर्शन करू, आणि मग बीच बघू, आणि परत आपण भक्तिनिवासला जाऊ. हे भक्तनिवास आहे, इथंच आपण राहतो. छोटंसं त्यांनी बनवलं. एवढं मोठं भक्तनिवास आहे. गणपती बाप्पाचं वाहन, आणि ह्याच्या कानामध्ये बोललं की इच्छा पूर्ण होते. बघे आजी बोलतात. आपण काय बोलू शकतो. आपल्या सगळ्या इच्छा तर देव पूर्ण करतोय. 2 वेळेचं खायला भेटते, आणि मस्त वगैरे फिरायला भेटते. काम करायचं, फिरायचं, बस. तेवढी इच्छा देवाने पूर्ण केली म्हणजे बस. तर उंट आहे. काय खाते मला पण दे ना जरासं. नाही खाते. राजस्थानचे तरी खायला देत नाही मित्रांनो. राजस्थानी उंट आहेत वाटतं. नाही, उंट तर राजस्थानचे नाही, ऑस्ट्रेलियावरनं आणलेत वाटते दोघांना. आपल्याला भाव नाही देते. झाले एवढे दिवस कोकणामध्ये फिरतोय, पण पहिल्यांदा बीचवर आला असेल कोणता तरी. तुम्हाला असं रेतीत पाय घालून बसायला मजा येते की इथे मजा येते तुम्हाला? कुठे मजा येते कमेंटमध्ये सांगा नक्की. लाटा बघा मित्रांनो कसल्या भयानक आहे. लाटा बघा मित्रांनो कसल्या भयानक येतं ते. एवढ्या भयानक लाटामध्ये हा पोरगा बघा. हा जर समजा रेतीने केला ना, अरे काय लागलं पाहायला, गावात घाबरलो. पोरगा जर गेला ना रेतीत, पाय अडकला नाही तर संपला विषय. आपल्याला तर तशी सक्त वॉर्निंग आहे की पाण्यात जायचं नाही, त्याच्यामुळे आपण एकासुद्धा बीचवर गेलो नाही अजून. ते कसं आहे, गणपती बाप्पा आपल्यासोबत म्हणून आलो. हे लाटा बघून आपण रिटर्न जाऊया. आपला पुढचा प्रवास आहे. पुढचा प्रवास आपला सुखरूप गेला पाहिजे. तर तिथेच व्लॉग एंड करूया. मंदिराचं दर्शन आपण घेतलं आहे, मजा आली एकदम. आणि जरा पाण्याचा आस्वाद पण घेतला. तुम्हाला मित्रांनो सनसेट मी दाखवू शकतो, पण मला इथं थांबावं लागेल. ठीक आहे, मी तुम्हाला सनसेट दाखवतो, आणि तोपर्यंत थांबा तुम्ही. सनसेट दाखवतो तुम्हाला मस्त आहे एकदम छान. खूप दिवस झाले खाल्लाच नव्हता वडापाव. वा,
तर मित्रांनो आपण घेतलेलं आहे टाईम लॅप्स, तर तुम्हाला मी लास्टला टाकेल या व्हिडिओच्या जयगडच्या. आणि जयगडचा व्लॉग आपण तिथे एंड केला होता, पण आपण आता तिथे नाही एंड करत आहे. जयगडचा व्लॉग आपण इथे एंड करतो आहे. तर भेटूया उद्या रत्नदुर्गला. तोपर्यंत बाय बाय, जय शिवराय.